मनामध्ये देशाचं संविधान संपवणे आहे ते संपवलं त्यांनी. 725 शेतकरी शहीद झाले, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या संसदेमध्ये पहिल्यांदा नाही म्हटलं गेलं. शिंदे साहेब आहेत, मोहनदादा जोशी साहेब आहेत, किराट साहेब आहेत, गोपाळजी आहेत, आमच्या रिपब्लिकन पक्षाचे आमचे सहकारी आजच आम्हाला जुळले असे आहेत. माझे सहकारी हनुमंत पवार आहेत, बळीराम डोळे, उपस्थित सर्व काँग्रेसचे सन्माननीय नेते, शैलेंद्र मोरे रिपब्लिकन जनशक्ती पार्टीचे आजच नव्यानं त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. देशामध्ये असं कोणाला वाटलंच नव्हतं की काँग्रेसची लाट आहे, पण देशामध्ये काँग्रेसची लाट आहे. पहिल्या फेजमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपचा पराभव झालेला आहे. आपल्या महाराष्ट्रात विदर्भात ज्या 5 जागांच्या निवडणुका झाल्या त्या 5ही जागा काँग्रेस जिंकत आहे. आणि सर्वात महत्त्वाची बातमी मला तुम्हाला इथे ही द्यायची आहे की नितीन गडकरीसुद्धा त्यांची ही निवडणूक हारत आहेत. मी स्वतः नागपूरचा आहे, मी अतिशय जबाबदारीने आपल्याला ही माहिती देतो आहे. आपण पाहिलं असेल की या सरकारने म्हणजे मोदींनी, भाजप नावाचा कुठला पक्ष आता उरलेला नाही आहे, जे काही आहे ते सगळं काही मोदी आहे आणि त्यांच्या सोबतीला हे सगळं करण्यासाठी अमित शहा आहेत. यांनी 10 वर्षामध्ये या देशाच्या जनतेला गृहीत धरलं आणि आम्ही जसं म्हणू तसं ही जनता करेल अशा पद्धतीचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये संविधानाची तोडफोड तर केलीच. सर्व देशामध्ये ईडी, इन्कम टॅक्स, CBI होती, पण महाराष्ट्र आणि बंगालमध्ये याच्यासोबत राज्यपालसुद्धा होते, ज्यांनी बेजबाबदारीनं आपल्या पदाचा गैरवापर भाजपसाठी केला. आणि हे मी म्हणत नाही तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा या संदर्भामध्ये ताशेरे राज्यपालांच्या कामकाजावर ओढलेले आपण पाहिलेले आहे. आपण पाहिलं असेल की जेवढी यांनी वचनं दिली, आश्वासनं दिली, त्यातली एकही पूर्ण केले नाही. काही करण्याचा प्रयत्न केला असेल तर फक्त हिंदू मुसलमान करायचे, जातीमध्ये मतभेद निर्माण करायचे, भाषेच्या नावावरून मतभेद निर्माण करायचे आणि अशा पद्धतीनं मणिपूर पेटवून ठेवून दिला. आजही मणिपूर अशांत आहे. लद्दाखमध्ये आजही मोठ्या प्रमाणावर एवढ्या -15 डिग्री टेम्परेचरमध्ये 70 ते 80 हजार लोक सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात आंदोलन करत आहेत. अदानीसाठी जसं मणिपूर पेटवलं मैती यांनी कुकी करून, त्याच पद्धतीनं छत्तीसगडमध्ये हसदेव जंगल म्हणजे आदिवासींचे अधिकार जे आहे, फॉरेस्ट राईट ॲक्ट्स जे दिले 2006 प्रमाणे दिले होते ते काढूनच घेतले. पण या हसदेव जंगल जे आपल्या देशाचे लंग्स आहे तिथे 60,000 झाडं तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. लाखो आदिवासी तिथे जे आहे आंदोलन करत आहेत. दुर्दैवानं मीडिया आपली भूमिका बजावत नसल्यामुळे अतिशय खेळताना मी हे बोलतो आहे. लोकांना हसदेव जंगलामध्ये काय होत आहे हे माहितीच नाही आहे. आज मी एका मोठ्या वकील महोदयांकडे, माझ्या मित्रांकडे गेलो होतो, तिथे अनेक वकिलांशी चर्चा करत होतो. त्यांनाही कल्पना नव्हती की हसदेव जंगलाचं असं होत आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर जर बातम्या या देशामधल्या दाबल्या जात असतील तर आपण एका हुकुमशहाला त्याची हुकुमशाही आपण ओढून घेत आहोत का, आणि भारतामध्ये शी जिनपिंग आणि पुतीन निर्माण करतो आहोत का, हा प्रश्न आहे. राहता महाराष्ट्राचा प्रश्न, तर महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक गद्दारी वर्सेस खुद्दारीची आहे. गद्दार एकीकडे उभे आहेत आणि दुसरीकडे खुद्दार जे आहे ते देशाच्या संविधानासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी लढत आहे. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र हा औद्योगिक राज्य आहे आणि या महाराष्ट्रानं महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिलेले आहे. पुणे हे शहर विद्येचं माहेरघर आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक लोक इथे आहेत. COEP सारखं इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, अनेक इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, MBA कॉलेजेस आहेत. इथे देशभरातून विद्यार्थी शिकायला येतात. आपण पाहिलं असेल की या मोदीच्या तानाशाहीला घाबरणारं सरकार जे आलं, राज्यपालांच्या मदतीनं, पोलिसांच्या, CBIच्या मदतीनं, EDच्या मदतीनं जे सरकार पाडून हे सरकार आलं, यांनी वेदांता फॉक्सकॉन 1,56,000 कोटीचा प्रोजेक्ट 1 लाख लोकांना रोजगार देऊ शकणारा सहजपणे घालवला. तुलाही नाही आणि मलाही नाही घाल अशा पद्धतीची परिस्थिती या प्रोजेक्टची झाली. धोलेरामध्ये सुद्धा तो प्रोजेक्ट टेक ऑफ नाही करू शकला. नाही तर सेमीकंडक्टर चिपच्या दुनियेत महाराष्ट्राने अजून वंडर्स केले असते. महाराष्ट्राची एवढी क्षमता असताना, महाराष्ट्राचे हा अन्याय होत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री स्वतःच म्हणतात, ते दुसऱ्याला म्हणायची गरजच नाही आहे, एकनाथ शिंदे, 1 फुल 2 हाफ, फुलही चूप होता आणि 2 हाफही चूप होते. अजितदादा चूप होते आणि फडणवीस पण चूप होते. फडणवीसांचं काय, आता फौजदाराचे हवालदार झाले असल्यामुळे त्यांची ती अडचण आहेच, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या गोष्टीची.
मला फक्त एवढंच अजितदादांना म्हणायचं आहे की अजितदादा, तुम्ही 4 जागाही टिकवू शकताल की नाही मला माहीत नाही, पण इथं तुम्ही जागा द्यायची. आज त्यांचा मॅनिफेस्टो आला आणि त्यांनी सांगितलं की जातीगत जनगणना करून घ्यावी असं मी म्हणू. ते जर महाविकास आघाडीत राहिले असते आणि आपल्या काकांसोबत राहिले असते, म्हणजे शरद पवार साहेबांसोबत, तर त्यांनी म्हटलं असतं की आम्ही हे करून घेऊ. आता त्यांना असं म्हणावं लागतं आहे की आम्ही करून घेण्याची विनंती करू. म्हणजे त्यांचा खेळ संपलेला आहे. याच्यानंतर एक होते अजितदादा, अशी परिस्थिती निर्माण होईल. दुसरी गोष्ट, तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी या मोदींकडे कुठलीही चांगली भूमिका नाही, चांगली धोरणं नाहीत. या उलट राहुल गांधींनी आणि इंडिया आघाडीने जे गॅरंटी कार्ड दिलेलं आहे, जे मॅनिफेस्टो दिला आहे, त्याच्यामध्ये मला पुण्यातून सांगताना अतिशय अभिमान होतो की 2024 मार्चपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज, अतिशय महत्त्वाचं आहे पुण्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज जे आहे ते आम्ही माफ करू. 30 लाख केंद्र सरकारच्या नोकऱ्या, त्याचा कालबद्ध कार्यक्रम जो आहे तो आखून 30 लाख केंद्र सरकारच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या आम्ही भरणार आहेत. महाराष्ट्राच्या जेव्हा निवडणुका येतील तेव्हा महाराष्ट्रातल्या 3 लाख जागेच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं पेपर लीक होणे आणि निकाल न लागणे, 32 लाख विद्यार्थी महाराष्ट्रात तयारी करतात आहेत. त्यातले बरेच हजारो विद्यार्थी, लाखोच्या संख्येने पुण्यामध्ये तयारी करतात आहेत. त्यांचं वय चाललेलं आहे, पण परीक्षेचे निकाल लागत नाही, परीक्षेचे पेपर फुटतात. अशी परिस्थिती या सरकारनं करून ठेवलेली आहे. बल्क ट्रकचा प्रोजेक्ट केला इथनं, नागपूरच्या मिहानमधला टाटा एअरबसचा प्रोजेक्ट दिला गेला. तर ह्यांच्याकडे तरुणाईसाठी काही आहे का? तर काहीच नाही आहे. फक्त नावं मोठे घ्यायचे. स्टार्टअप अजूनही झिरपली नाही योजनाखाली. आम्ही त्यासाठी 5,000 कोटीचा एक फंड तयार करणार आणि तो पंचायत स्तरावर आणि शहरांमध्ये झोन स्तरावर त्याची विभागणी करून स्थानिक एंटरप्रिनरशिप जी आहे ते निर्माण करण्याचा जो आहे तो आम्ही इथे प्रयत्न करणार आहे. असे ठोस आश्वासनं जे आहे ते आम्ही दिलेले आहे विद्यार्थ्यांसाठी. आता राहिला प्रश्न महिलांचा. आता महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये बहुत हो गई महिलाओं पे मार, अब की बार वगैरे 10 वर्षापूर्वी सगळ्या महिलांनी ऐकलं होतं. परिणाम काय होऊन आलेला आहे? परिणाम हा होतो आहे की जेवढे बलात्कार झाले त्याच्यामध्ये भाजपचे नेते आणि भाजपचे कार्यकर्ते इन्वॉल्ड आहेत. आपण पाहिलं असेल BHU युनिव्हर्सिटीमध्ये IITच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणारे, तिचं मॉलेस्टेशन करणारे हे भाजपच्या IT सेलचे लोक. त्याच्यावरून बेशर्मी भाजपची ही की जोपर्यंत मध्य प्रदेशची निवडणूक होत नाही ते त्या प्रचारात होते, त्याच्यानंतर त्यांना दबावात केली. अंकिता भंडारी, तिचा कसा पद्धतीनं रेप झाला आणि मर्डर झाला आणि मग ते पूर्ण पुरावे मिटवण्यासाठी ते हॉटेलच पाडण्यात आलं. अजूनपर्यंत भाजपचा जो नेता आहे त्याच्या संदर्भामध्ये यांनी काही भूमिका घेतली नाही. मणिपूरमध्ये 3 दिवस देशाचे गृहमंत्री होते आणि 3 दिवस इंटरनेट बंद होतं आणि कोणालाच कळलं नाही की काय घटना घडलेल्या आहेत. तेच आले, इंटरनेटवरची बंदी उठली आणि 2 महिलांना विवस्त्र करून पोलीस स्वतः वैश्य आणि दरिंदे लोक जे आहेत त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करताना आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर वीरेंद्र सिंग तिथले जे मुख्यमंत्री आहेत ते असं म्हणतात की ऐसे तो सैकड़ों घटनाएं हुई है, ऐसे तो सैकड़ों घटनाएं हुई है. मग हातरस बितरस अशा घटना आहे. याचा उजाळा देण्याचं कारण असं आहे की ज्या ब्रजभूषण शरण सिंगनी या देशाला गौरव प्राप्त करून देणाऱ्या महिलांवर बलात्कार केले किंवा त्यांचं मोलेस्टेशन केलं, जे त्यांनी आरोप केले, सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. त्यांनी पद्मश्रीसुद्धा रस्त्यावर ठेवली. त्याला भाजपा पाठिंबा देते. आणि जे आज आपले इथले उमेदवार आहेत, मुरलीधर मोहोळ, मुरलीचा अर्थ कृष्ण होतो, हे स्वतः दुर्योधन दुःशासन झाले. यांनी त्याचा इथं आणून केवळ सत्कारच केला नाही, त्याची मिरवणूक काढली. त्यामुळे पुण्याच्या महिलांमध्येच नाही तर महाराष्ट्राच्या महिलांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. असा व्यक्ती जर खासदार झाला तर हा महिलांच्या सुरक्षेच्या ऐवजी महिलांवर बलात्कार करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहणार आहे का? हा संदेश दिला का मुरलीधर मोहोळांनी? हा एक मोठा प्रश्न जो आहे तो इथल्या महिलांमध्ये आहे. आणि इकडे आम्ही काय म्हणतो, इंडिया आघाडी आणि आमचं गॅरंटी कार्ड काय म्हणत आहे, तर महिलांना आम्ही ज्या 30 लाख नोकऱ्या काढणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना आम्ही 50% जे आहे ते आरक्षण देणार आहोत. कालबद्ध कार्यक्रम करून ज्या गरीब महिला आहेत त्यांना आर्थिक शक्ती प्रदान करण्यासाठी 1 लाख रुपये दर वर्षाचे त्यांच्या सरळ खात्यात टाकणार आहोत. आणि जे गरीब लोक आहेत त्यांना 400 रुपये किमान वेतन जे आहे, मिनिमम वेजेस, हे 400 रुपये प्रतिदिन सरळ यांनी 212पर्यंत आणलं, 400 रुपये देणार. याचं कारण असं आहे की
की महिला शिकली की घर शिकतं, महिलाच्या हातामध्ये आर्थिक सुरक्षितता आली तर घरसुद्धा आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित होतं. ही त्याच्यामागची सगळी भूमिका आहे. धंगेकर आमचे जे उमेदवार आहेत ते सामान्य माणसाशी जुळलेले आहेत. सामान्य माणसांच्या प्रश्नाची जाण असलेले आमचे असे उमेदवार आहेत आणि निष्कलंक आहेत. त्यांनी आतापर्यंत जे काम केलं त्याची पावती 28 वर्षानंतर कसब्यामध्ये त्यांनी स्टँडिंग कमिटी चेअरमनला पाडलं आणि आता खासदारकीच्या निवडणुकीमध्ये ते नक्कीच महापौरांना पाडतील. कारण की पुण्याची जनता जी आहे ती चांगल्या पद्धतीने ओळखून आहे की महिला आणि तरुण यांच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठलंही काम जे आहे ते असं विशेष केलेलं नाही आहे. आता आपण पाहिलं असेल समान पाणी पुरवठा, जिसकी लाठी उसकी भैंस. जो नगरसेवक जास्त पॉवरफुल असेल तो पाणी आपल्याकडे ओढून घ्यायचा, इतरांना नुकसान करायचा. समान पाणी पुरवठा योजनेचं काय झालं? अजूनपर्यंत त्यांनी ती इम्प्लिमेंट करू शकले नाहीत. तर तुम्ही काय घेऊन जाणार आहे? म्हणजे तुमची आणि मोदीची अवस्था काही वेगळी नाही आहे. तुमच्या जो दाखवायला काही नाही आहे. तुमच्याकडं अधिकार होते, पुण्यासारख्या शहराचे महापौर होते, चांगलं काम करण्याची संधी होती, ती तुम्ही करू शकले नाही. जायका प्रकल्प होता, म्हणजे जायका प्रकल्पामध्ये तुमच्याकडे सगळा प्लॅन होता, स्ट्रॅटेजी होती नदीच्या संदर्भामध्ये. तो पैसा 2 वेळा परत जातो. तो पैसा 2 वेळा परत जात असेल तर तुमची अक्षमता आहे की तुम्हाला योग्य कॉन्ट्रॅक्टर कमिशन न देणारे भेटले, पे महापौर, पे मेयर, जसं पे CM होतं कर्नाटकमध्ये तर तसं पे मेयर अशी स्कीम भेटली नाही म्हणून गेले का? हे मी नाही करत. असे आरोप जे आहे ते सॅनिटरी नॅपकिन, गरीब मुली असतात. हा फार मोठा स्वच्छतेचा प्रश्न आहे, हायजीनचा प्रश्न आहे महिलांच्या. म्हणून शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनची स्कीम आहे. आम्ही असं ऐकलं चर्चेमध्ये, मला अनेक पत्रकार मित्रांनी सांगितलं की म्हणजे त्याचे योग्य ते कॉन्ट्रॅक्टर भेटले नाही म्हणून त्या सॅनिटरी नॅपकिनचं वाटप झालं नाही, टेंडर्स निघाले नाही त्याचे. काय म्हणजे कोणत्या स्तरावर आपण चाललेलो आहोत हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि मुरलीधर मोहोळांचे पुतणे 3 लोकांना असं वाटतं की या देशामध्ये अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे, लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. म्हणून पत्रकार निखिल वागळे, समाजसेवक विशंभर चौधरी आणि असीम सरोदे, ॲडव्होकेट असीम सरोदे हे लोकांमध्ये जनजागृती करतात. अधिकार आहे हा लोकशाहीमधला. त्यांना मारणाऱ्या लोकांमध्ये मुरलीधर मोहोळांचे पुतणे होते. आता त्या पुतण्यामध्ये हिंमत कुठून आली असेल? काहीतरी पाठिंबा, काहीतरी बॅकअप लागतो ना, की मैं देख लूंगा तू कर ले. ह्याच्याशिवाय हे होऊ शकतं का? तर स्पष्ट आहे समोर. मग ते देशाचे प्रधानमंत्री असो, ज्यांनी महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांचं भविष्य, युवकांचं भविष्य याच्यामध्ये सपशेल फेल झाले. म्हणून ते काहीतरी आता काल बावळटसारखे बोलायला लागले, खोटं बोलले देशाचे प्रधानमंत्री काल. आणि ते आम्ही सगळं टाकलं की मनमोहन सिंग साहेबांनी काय म्हटलं होतं. त्यांनी महिलांच्या संदर्भात म्हटलं होतं, त्यांनी आदिवासींच्या संदर्भात म्हटलं होतं, त्यांनी SC समाजाच्या संदर्भात म्हटलं होतं, शेतकऱ्यांच्या संदर्भात म्हटलं होतं, दुर्बल लोकांच्या संबंधात म्हटलं होतं. यांनी त्याला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला. माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ टाकला आहे आम्ही. सगळ्याच काँग्रेसच्या याच्यावर तुम्हाला मिळेल की मनमोहन सिंग साहेबांनी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या त्या सभेमध्ये काय म्हटलेलं होतं. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, फरक स्पष्ट आहे. आमच्याकडे कार्यक्रम आहे, आमच्याकडे नीती आहे, आमच्याकडे नियत आहे. यांच्याकडे कार्यक्रम नाही आहे, यांच्याकडे विभाजन आहे. यांच्या मनामध्ये देशाचं संविधान संपवणे आहे, ते संपवलं त्यांनी. म्हणजे देशाच्या 3 संहिता ज्याचा आपल्या जीवनाशी, दैनंदिन जीवनाशी संबंध येतो, CRPC, CPC, IPC, 146 देशाचे खासदार बाहेर करून त्यांनी ते पास केलं. देशाच्या शेतकऱ्यांच्या विरोधातला 3 कायदे जे आहे ते 12 मिनिटात पास केले, परत घेताना 12 मिनिटात घेतले, काही समजलं नाही. पण 725 शेतकरी शहीद झाले, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या संसदेमध्ये पहिल्यांदा नाही म्हटलं गेलं. इतका बेदरकारपणे ज्या गोष्टी सुरू आहेत. तर हा जो लढा आहे हा देशाच्या लोकशाहीचा आहे, हा देशाच्या संविधान वाचवण्याचा आहे आणि हा लढा युवकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचा आहे. आणि त्याचं विजन जे आहे ते काँग्रेसने आणि इंडिया आघाडीने जे आहे ते स्पष्टपणे राबवलेलं आहे. मला असं वाटतं धंगेकर जे आहे ते धंगेकर 100% याच्यावर देश जे आहे ते मतदान करणार आहे. कारण की याच्यामध्ये विश्वास आहे. शंकरजी असेच करतात, विष्णू भगवान पण असंच करतात, सगळेच देव जे आहे ते असं करतात. कारण की याच्यावर लोकांचा विश्वास असतो. तर इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडी प्रणित काँग्रेसचे जे आमचे उमेदवार आहेत ते पुण्याचे धंगेकर, बारामतीच्या सन्मान्य सुप्रियाताई, मोहोळचे आमचे अमोल कोल्हे, सगळेच कोल्हापूरपासून
तर मावळपर्यंत सगळ्या शिरूरपर्यंत सगळ्या जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आमच्याकडे नीती नियत आणि कार्यक्रम असल्यामुळे जिंकणार आहेत आणि जनता याच्या पाठीशी आहे हे मला सगळीकडे फिरताना लक्षात आलं आहे. धन्यवाद. काही प्रश्न असेल विचारा. अहो त्यांची सभा झाली आमच्या कणांमध्ये, आम्ही 5 जागा जिंकत आहे. त्यांची चंद्रपूरमध्ये झाली. मी तुम्हाला अजून सांगितलंच नाही, आमची एक 37 वर्षाची भगिनी चंद्रपूरमध्ये लढते आहे. तिला विधवा होऊन 1 वर्ष झाली नाही. तिथे जाऊन देशाचे 4थ्या क्रमांकाचे आमच्या नागपूरचे नेते नितीन गडकरी हे सांगतात की आम्ही असं शिलाजीत देऊ. आता आमच्या भगिनी बसल्या योग्य वाटत नाही, पण आहे परिस्थिती. बोलले ते असं शिलाजीत देऊ की खूप दौडेगाव. म्हणजे यांना काही लाजा शर्मा वाटत नाही की समोर एक महिला आहे. दुसऱ्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री होते आणि प्रधानमंत्र्यांसमोर मुनगंटीवार तिथले जे उमेदवार आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, ते अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत, ते सांगतात की बहीण भावांना कपडे काढून एका खाट्यावर झोपवतात. ही यांची संस्कृती आहे. जेवढ्या मोदींच्या सभा होतील तेवढ्या आमच्या लीड वाढत जातील. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. आता जर दंगेकर 1 लाखांनी जिंकणार असतील तर मोदीच्या सभेनंतर ते 2 लाखांनी जिंकतील. पहिल्या फेजमध्ये सन्माननीय राहुल गांधी जे आहे ते भंडाऱ्यामध्ये आले होते साकोलीला. नंतर खरगे साहेब नागपूरला आले होते. आज पवारसाहेब अमरावतीमध्ये आहेत, उद्धवजी ठाकरे अमरावतीमध्ये आहेत आणि 24 तारखेला राहुल गांधीजी जे आहेत ते अमरावतीमध्ये आहेत. प्रत्येक फेज वाईज त्यांचे प्रोग्राम येतात. कंट्रोल रूमचा चेअरमन मीच आहे महाराष्ट्राचा, त्यामुळे सगळे प्रोग्राम जवळपास माझ्याकडेच येतात. सगळे नेते जे आहेत ते ताकदीने येतात, पूर्ण देशभर फिरतात आहेत आणि त्यांच्या सभांना प्रतिसाद यासाठी मिळतो आहे कारण की ते जे बोलतात ते करतात. आम्ही ज्या गॅरंटीज दिल्या कर्नाटक आणि तेलंगणामध्ये त्या तिथे लागू झाल्या. तुम्हाला एक गंमत सांगतो मी, कर्नाटकामध्ये महिला सगळ्या बसेसमध्ये फ्री फिरतात आहेत. त्यांची महालक्ष्मी योजना लागू झालेली आहे. अन्नभाग्य योजना 10 किलो तांदूळ जात आहेत आणि सर्वात महत्त्वाचं 200 युनिटपर्यंत जी आम्ही इलेक्ट्रिसिटी फ्री देतो. तर 1 करोड 62 लाख कुटुंब आहेत कर्नाटकमध्ये, त्यापैकी 1 करोड 50 लाख कुटुंबांना बिल येत नाही. गिग वर्कर्सचा आमचा ॲक्ट आम्ही तिथे पास करून घेतलेला आहे. तर ज्या गॅरंटीज दिलेल्या त्या आम्ही पूर्ण केल्या 6 महिन्यात कर्नाटकामध्ये. आणि तेलंगणामध्ये तर पहिल्या दिवशी पहिल्या कॅबिनेटमध्ये 6 गॅरंटीजवर रेवंत रेड्डीजी जे आमचे तिथले सन्माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी सह्या केल्या. तर आमच्याकडे सत्य आहे. नरेंद्र मोदी इथे येऊन हे सांगणार आहे का 17,000 करोड मैंने जमा कर दिए गवर्नमेंट की ट्रेजरी में. 17,000 कोटीचा आरोप केला होता ना, 17,000 कोटीच्या घोटाळ्याचा आणि सहकारी बँकेचा, राज्य सहकारी बँकेचा. 5व्या दिवशी त्यांनी त्यांना घेतलं. त्याचं काय उत्तर देणार? आम्हाला ते उत्तर पाहिजे नाही. आम्हाला उत्तर पाहिजे नाही. तुम्ही यवतमाळच्या दाबडीमध्ये येऊन सांगितलं होतं की स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशीप्रमाणे आम्ही 1.5 पटीनं जे आहे MSP देऊ आणि लिखित दिलं होतं की MSPवर कमिटी करून आम्ही MSP देऊ. आमच्या राहुल गांधींनी सांगितलं की MSPचा कायदा आम्ही करून देऊ स्वामीनाथन कमिशनप्रमाणे आणि शेतकऱ्यांची सर्व कर्जमाफी परत करू. आम्हाला आपल्या माध्यमातून आपण जरूर छापा, घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. आम्हाला प्रश्न विचारायचे आहे की आमचा वेदांता फॉक्सकॉन परत देणार का? केवळ महाराष्ट्रातल्या नाही, देशातल्या 1 लाख लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. त्याच्या कॅस्केडिंग इकॉनॉमीमध्ये त्याच्यावर खूप फरक पडणार आहे. आमचा बल्डरचा प्रोजेक्ट तुम्ही परत देणार का? आमचा टाटा एअरबसचा प्रोजेक्ट तुम्ही परत देणार का? आणि महाराष्ट्राशी जी सापत्न वागणूक तुम्ही केलेली आहे त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राची माफी मागणार का? असे आमचे त्यांना प्रश्न आहेत. मी उद्या इलेक्शन कमिशनकडे जाणीवपूर्वक काही कम्युनिटीजला टार्गेट करून ज्या पद्धतीनं मतदान डिलीट केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे. DGP जे आहेत त्यांच्याकडे मी नागपूर कलेक्टर, चंद्रपूर कलेक्टर यांच्याविरुद्ध FIR दाखल करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे. कारण की एकदा तुम्ही उमेदवाराला जी फायनल बूथ लिस्ट देता, वोटर लिस्ट, त्याच्यानंतर त्या वोटर लिस्टमध्ये बदल करण्याचे कोणालाही अधिकार नसतात. त्याच्यानंतर डिलीटेड कसं आलं? एका बूथवर 100, 150 होट तुम्ही गायब केले, डिलीट करून टाकले. माणूस जिवंत समोर उभा आहे त्याला तुम्ही होट करू देत नाही. ट्रान्सफर, डेथ अशा पद्धतीचे कामं जे झालेले आहेत तर त्याच्याविरुद्ध मी उद्या तक्रार दाखल करणार आहे.
टाउनमध्ये त्यांनी प्रचंड मतदान घडून आलं. तसंच चंद्रपूर इकडं मुनगंटीवारांनी त्यांच्या केडरने प्रचंड मतदान घडून आलं ते लाट करण्यासाठी. त्या तुलनेत तुमचा पक्ष आणि तुमचं केडर कमी पडताना दिसतं. थोडीशी तुमची माहिती करेक्ट करतो मी, मित्र म्हणून करतो, वाईट नका होतं. तात्या टोपे नगर, लक्ष्मीनगर, बजाजनगर, जिथे संघाचं हेडक्वार्टर आहे महाल, तिथे मतदान का कमी झालं एक वेळा चेक करा. उत्तर नागपूरमध्ये मतदान का जास्त झालं, एक पूर्व नागपूर त्यांना थोडंसं फायद्याचं राहिलेलं आहे, आणि दक्षिण पश्चिममध्ये मतदान का कमी झालं हे बघितलं की तुमच्या लक्षात येईल की कॅडर कोणाचं स्ट्रॉंगली होतं. तुमच्या माहितीकरता सांगतो, काँग्रेसचे बूथचे कार्यकर्ते हे 5:30 वाजता बूथवर होते आणि ठिकाणी भाजपच्या नंतर आले. हा, त्यांनी सजावट चांगली केली होती, मांडव टाकून सजावट छान केलेली होती. आता आमचे पैसेच फ्रीज करून ठेवलेले आहे. तुमचे सगळे पत्रकार मित्र मला फोन करतात की आमची ॲडव्हर्टाईज कधी, जाहिरातीचं कसं. मी सांगतो त्यांना की आमचे पैसे फ्रीज करून ठेवले, आता ते फ्री केले, पॅकेज आलं की मी देणार. तरी पण आमच्या लोकांनी चिवटपणे आणि जिद्दीनं पेटून की या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान वाचवायचं आहे म्हणून तिथे इतकी मेहनत घेतली की जे मतदान झालेलं आहे ते मतदान एक वेळा चेक करा की मध्यामध्ये कोणतं मतदान झालं, पश्चिममध्ये कोणतं मतदान झालं, उत्तरमध्ये कोणतं मतदान झालं, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी सरळ पॉकेटच सांगितलं आपल्याला. चंद्रपूरमध्ये पण राजुरामध्ये मोठं मतदान झालं, चंद्रपूरमध्ये मोठं मतदान झालं, आर्नीमध्ये मोठं मतदान झालं, वनीमध्ये मोठं मतदान झालं, आणि वरोराची त्यांची स्वतःची कॉन्स्टिट्युन्सी आहे. राजुरा ही सुभाष धोटेंची कॉन्स्टिट्युन्सी आहे. जोरदार मतदान झालं. विकत काय आहे मग ते भाजपने केलं होतं का? रेल बेचो, तेल बेचो, भेल बेचो. मी तुम्हाला सांगतो, 1991 नंतर 24 कोटी लोक जे आहेत ते दारिद्र्यरेषेच्या खाली आले. आणि जेव्हा नरेंद्र मोदी असं म्हणतात तर पहिले लोकांनी थोडा प्रतिसाद दिला, पण लोक आता बघतात की माझे आजोबा काय होते, माझे वडील कुठं होते आणि मी कुठे आहे. या देशामध्ये प्रचंड संपत्तीचं निर्माण या देशाच्या पहिलेच्या जनरेशननी केलं. आम्ही काँग्रेसनी केलं असं म्हणत नाही, आम्ही धोरणं दिले, पण लोकांनी आता पुणे, बेंगलूर, हे हैदराबाद, दिल्ली, हे चेन्नई, हे कसे सिटीज डेव्हलप झाल्या, सॉफ्टवेअर सिटीज झाल्या, ह्या ऑटो हब झाले, दक्षिणेमध्ये पूर्ण ऑटो हब निर्माण झाले. यांच्या काळामध्ये त्यांनी एक कंपनी आणलेली दाखवा ना मला. गमवलेल्या मी तुम्हाला 10 दाखवतो. मेक इन इंडियाचं काय झालं? असेंबल इन इंडिया, असेंबल इन इंडिया झालं. रियासीमध्ये आपल्या सेमीकंडक्टर चिपला लागणारं सगळं मटेरियल उपलब्ध झालं आहे, रॉ मटेरियल. काय झालं त्याचं? साहेब, वास्तविकता तुम्ही बघा, या देशामध्ये काहीच नव्हतं. पिण्याचं पाणी नव्हतं, उद्योग नव्हते, डॅम नव्हते. ते सगळे जाणीवपूर्वक निर्माण केले. आणि भारतासोबत निर्माण झालेला कुठलाच देशात स्वतंत्र झालेला महासत्ता बनण्याच्या रेसमध्ये नव्हता. तो आला, तो या देशाच्या पूर्वीच्या पिढीने मेहनत घेतली, ताकद लावली, म्हणून इथपर्यंत आलो. तर ते फक्त काँग्रेसला दोष देत नाही आहेत, ते तुमच्या आमच्या मायबापांना पण दोष देत आहेत की ज्यांनी राबले. सर्वात मोठं लँड डिस्ट्रीब्युशन, जमीन वाटप, जमीन सुधारणा कायदे हे काँग्रेसनी राबवले हो. यांनी रद्द करण्याचा प्रयत्न केला. 2013 साली जो कायदा आणला होता की कुठली जमीन घ्यायची असेल तर 5 पट 4 पट तुम्हाला शेतकऱ्याला किंवा त्या जमीन मालकाला द्यावं लागेल. वटहुकूम काढून 4 वेळा रद्द करण्याचा प्रयत्न केला, पण बिहारच्या लोकांनी, जागरूक लोकांनी त्यावेळेस त्यांना निवडणुकीतून हरवलं म्हणून तो लॅप्स झाला आणि ते वाचला तो. तर ह्यांनी शेतकरी विरोधीच काम केलं, ह्यांनी तरुण विरोधी काम केलं, सगळ्याच विरोधात जे आहे ते काम केलं आहे. आता एक माहिती दिली माझ्या सहकाऱ्यांनी मला, सुनील मेंढे जे आहेत त्यांना 32 गावातून हाकलून आलो लोकांनी, भंडारा गोंदियामध्ये हाकलून लावलं. अशा अनेक ठिकाणी घटना घडत आहेत. पण दुर्दैवानं काय झालेलं आहे की मीडिया घाबरलेला आहे. मीडिया जर घाबरला नसता ना तर लद्दाख, हसदेव यांना मैदानातून पळवणे, बेरोजगारी 45 वर्षातली सर्वात मोठी, या सगळ्या गोष्टींनी रान पेटवलं असतं तर मोदींना निवडणुकीला समोर जाता नसतं आलं. ही वस्तुस्थिती आहे देशाची. आणि पुढतिडकीने सांगतो आहे, कारण देश तुमचा आमचा आहे. पण आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही. आमचा दोष हा, आमचा जे काही आरोप आहे तो तुमच्या मालकांवर आहे, आमचा पत्रकारांवर काही आरोप नाही. 1 तारखेला पक्ष योग्य ती कारवाई करेल. आम्ही एक आहोत महाविकास आघाडी म्हणून, आणि महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून आम्ही एक आहोत. आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आम्ही चंद्रहार पाटलांना तिथून निवडून आणू. आजच घेतली ना साहेब, अमरावतीमध्येच नाही. आणि आम्ही ठरवलेलं होतं, आम्ही म्हटलं की आम्हाला कमी सभा द्या, कारण की आम्ही ग्राउंडवर एवढं काम करून ठेवलं होतं. विदर्भामध्ये गरज नाही होत अशी. विदर्भामध्ये आम्ही सक्षम आहोत.
आम्ही नागपूरमध्ये निपटलो, हेडक्वार्टर आहे त्याचं. मुद्दा असा आहे, इथं काही जागा आठवत तुम्ही पुण्याची जागा इथं 2 समाज मोठ्या धरतात. ते तुम्ही मागणार की नाही किंवा मागणी मागितली, राहुल गांधीची सभा पुण्यात मागणार की नाही? मागणार होईल मागणी केलेली आहे, होईल. मी तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक काय आहे की साहेबांना प्रचार करता यावा म्हणून 5 टप्प्यात जे शांत चांगलं राज्य आहे, एक हे होऊ शकते की साहेबांना प्रचार करायचा आहे म्हणून 5 टप्प्यात केली, किंवा दुसरा त्याचा अर्थ असा असू शकतो की देवेंद्र फडणवीस हे 7.5 वर्ष महाराष्ट्राचे गृहमंत्री होते आणि कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली चांगली न ठेवल्यामुळे 5 टप्प्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निवडणुका कराव्या लागत आहेत असं होऊ शकतं. एकतर ते फेल आहेत मोदीजी, नाही तर मग देवेंद्र फडणवीस फेल आहेत गृहमंत्री म्हणून. या 5 टप्प्याचा अर्थ हाच होतो. यासाठीच त्यांनी ते केले, ते आता सगळ्यांना माहिती आहे, नवीन काय आहे. त्याला तुम्ही टॅकल कसं करणार हा मुद्दा आहे. केलं हो टॅकल, हारून आले. केलंय, इलेक्शन लांबवलंय, ते कशासाठी केले ही लाट करणार. राहुलजी येतील, सगळे मोठे नेते जे आहेत ते सभा करतील, उद्धवजी सभा करतील. आज उद्धवजी पवारसाहेब सगळे एकत्र आहेत, सगळे काँग्रेसचे नेते आज अमरावती आणि वर्ध्यामध्ये एकत्र आहेत, सगळीकडे एकत्र दिसतील आणि एकत्र आहोत आम्ही, देशभरात एकत्र आहोत. त्यांनी काय केलं आहे, महाविकास रूपी हनुमानाच्या शेपटीला त्यांनी आग लावली. अब तो लंका हम जला के रहेंगे. कोण? हां हां अध्यक्ष सांगतील आमचे. कालसुद्धा आमच्या नेत्यांनी स्पष्टीकरण केलं होतं की आबा बागुलांची समजूत काढूया. पण विषय असा आहे की एकदा तुम्ही जर या इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही जर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या उपमुख्यमंत्र्याला भेट तर त्यांचं स्पष्टीकरण आलं तर त्यांच्या बाबतीत विचार केला जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.